Zee 24 तास एक पाऊल पुढे. 18 विश्व दारिद्र्य, त्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणारी क्रूर थट्टा. अशा अवस्थेत गोपीचंद नारनवरे गेली 15 वर्ष जगतायत. चुकीचं रेशन कार्ड मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पण हेल्पलाईनची टीम त्यांच्या गरिबीचा आणि निरक्षरतेचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊ देणार नाही. चुकीचं रेशन कार्ड देणाऱ्यांना त्यांची चूक दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही दृश्य आहेत राज्यातल्या भयाण वास्तवाची. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर मोलमजुरी करणं हेच या गरिबांना ठाऊक आहे. हाताला काम मिळालं तरच पोटाला अन्न. त्यामुळे कधी काम नाही मिळालं तर प्रसंगी पोटासाठी दुसऱ्याकडे अन्न मागत फिरण्याची लाचारीही त्यांना करावी लागते. त्यांची खपाटीला गेलेली पोटं त्यांचं 18 विश्व दारिद्र्य सांगायला पुरेशी आहेत. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत काम करणं हेच यांचं नशीब. म्हणूनच या वाडीतल्या म्हातारपणाच्या नशिबी काम करावंच लागतं. ही दृश्य आहेत भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूरच्या इंदुरा गावची. या गरिबांना आधार म्हणून शासनानं स्वस्त धान्य पुरवठा केंद्र सुरू केलं. इतकंच नाही तर आर्थिक निकषानुसार त्यात वर्गवारीही करण्यात आली. त्यानुसार 25,000 रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पिवळं, 40,000 रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना केशरी आणि 40,000 रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पांढरं. त्यानुसार कार्ड देण्यात येतं. इतकी साधी सरळ योजना असताना यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात कमी नाहीत आणि याचाच फटका बसतोय इंदुरा गावात राहणाऱ्या नारनवरे कुटुंबियांना. दारिद्र्य रेषेखालील अजूनही त्यांना चक्क केशरी रेशन कार्ड देण्यात आलंय. त्यामुळे त्यांना कार्डवर फक्त केरोसिन दिलं जातं. नारनवरे कुटुंबीयच नाही तर त्यांच्या आसपासच्या अशाच कुटुंबियांनाही बीपीएल धारकांची रेशन कार्ड्स मिळालेली नाहीत. याबाबत गोपीचंद नारनवरे यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे विचारणा केली. पण या कार्डवर फक्त केरोसिनच मिळू शकतं असंच उत्तर त्यांना मिळालं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नोंदीमुळे त्यांना केशरी रेशन कार्ड देण्यात आलं होतं. आधीच दारिद्र्य आणि त्यात निरक्षरता अशातही गोपीचंद नारनवरे 1-2 नाही तर 15 वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत. मात्र उपयोग काहीच नाही. भटक्या जमातीत मोडणारे गोपीचंद गेली 30 वर्ष इंदुरा गावात राहतायत. मजुरी आणि द्रोण बनवून आपल्या पोटाची खळगी भरतात. चुकीच्या कार्डबाबत त्यांनी लाखांदूरच्या तहसील कार्यालयात संपर्क साधला. आपल्याला 15 वर्षांपूर्वी चुकीचं कार्ड दिल्याचं कार्यालयाच्या लक्षात आणून दिलं. पण त्यांना नेहमीच रिकाम्या हातानं परतावं लागलं. भीक मागून आपल्या परिवाराची उपजीविका ते चालवत असल्यानं त्यांना कित्येकदा तहसील कार्यालयात अतिशय वाईट वागणूक दिली जायची. अनेकदा तर त्यांना कार्यालयातून हाकललं जायचं. अखेर त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. आम्हाला काही योजना काही भेटून नाही राहिली. आज केसरी कार्ड आम्हाला भेटला आहे. याच्यावर आमचा गुजर बसर मातीचा तेल भेटते, शिरप. आता आमची भीक मागून शाने आम्ही गुजर बसर चालवून राहिलो. आता इथलाच आता तहसीलदार बी म्हणे का तुमचा म्हणे आता नाही होणार. तुमचा केसरी कार्ड तुमचा आता केव्हा बदलते केव्हा नाही तर आम्ही का सांगून असा तहसीलदार आम्हाला तसा सांगे. आम्हाला कोणा सरकाराचा नाही कोणा माणसाचा आधार नाही. आम्हाला कोणी देतच नाही तर का सांगू बाबा. ती कोठा मागतो तर कोठा नाही देऊन राहिला. आम्हाला भीक मागून आम्ही पोट भरतो. या दुकानामध्ये जातो त्या दुकानातून 5 पैसे मागतो. आपला तेल मीठ भागवतो. आपला कोणता भाजीपाला दुख बाजारात जातो भाजीपाला मागा खावा. हेल्पलाईनच्या टीमनं त्यांच्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती हेल्पलाईनच्या टीमनं मिळवली. गोपीचंद नारनवरे आणि त्यांच्या आसपासच्या ज्या लोकांवर अन्याय झाला होता त्या सर्वांची नावं बीपीएल यादीत असल्याचं हेल्पलाईनच्या टीमनं शोधून काढलं. या सर्व परिवारांना बीपीएल धारकांची रेशन कार्ड्स मिळणं अत्यंत गरजेचं होतं. रेकॉर्ड तपासणीअंती या सर्वांची बीपीएल धारकांच्या यादीत नावं असूनही त्यांना पिवळी कार्ड्स का मिळाली नाहीत याची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला. लाखांदूरच्या तहसीलदार डी सोनावणे यांनी तर याबाबतीत हातच वर केले. याबाबत कुठलीही माहिती द्यायला किंवा कॅमेरापुढे बोलायला त्यांनी नकार दिला. अन्न आणि नागरी पुरवठा विभागातल्या अधिकाऱ्यांना हेल्पलाईनच्या टीमनं भेटून हा संपूर्ण प्रकार समजावून सांगितला. त्यांनी याबाबत रेकॉर्ड तपासून या सर्व परिवारांना न्याय देऊ असं आश्वासन दिलंय. ते जर 97-98च्या बीपीएलच्या सूचीप्रमाणे जर ते लाभधारक ठरत असतील तर त्यांना आतापर्यंत धान्य दिलं गेलं की नाही आणि दिलं गेलं नसेल तर संबंधित दुकानदारावर आपण काय कार्यवाही केली आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशन काढून लगेच त्याच्या कारवाईचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा असं मी त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि भाग दुसरा असा आहे की जर 2002च्या बीपीएलच्या लिस्टमध्ये जर ते असतील
तर याचा अर्थ की त्यांचं जे केसरी कार्ड आहे ते 97-98च्या सूचीप्रमाणे त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जर या काही वर्षामध्ये जर अजून बिघडलेली असेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर त्या संदर्भात संबंधितांनी चौकशी करून जर अहवाल मला पाठवला तर मी पुढची कारवाई करण्यास तयार आहे. या सर्व परिवारांना जोवर बीपीएल धारकांसाठी असलेली रेशन कार्ड्स मिळत नाहीत तोवर हेल्पलाईनची टीम या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. कारण शेवटी सवाल गोरगरीब कुटुंबांच्या हक्काचा आहे. भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.